तुम्हाला साती आसरा, मावळ्या सात बाया, मोठ्या बाया किंवा सात अप्सरा या नावानं ओळखल्या जाणाऱ्या साती आसरांबद्दल नक्कीच माहिती असेल. या व्हिडिओमध्ये आपण याच साती आसरांची धार्मिक कथा ऐकणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा साती आसरा की जय. चला तर मग कहाणीला सुरुवात करते. ऐकावी भक्तांनो साती आसरांची कहाणी. ही कहाणी आहे इंद्राच्या नगरीतली आणि ऐकायला जरा बोलीभाषेतली. इंद्र तवा देवांचा राजा नव्हता, पण त्याचा मोठा महाल होता. सेवा करायला 7 दास्या होत्या, एकीपेक्षा एक देखणी. सगळ्यात ठळक दिसायची ती कमळावती, कमळाच्या फुलावानी, जांभूळ गुलाबी रंगाची. दिवसभर त्या इंद्राची सेवा करायच्या. त्या इंद्राचं हातपाय दाबत होत्या. कुणी नाचकाम करत होतं, तर कुणी गाणं म्हणतंय, तर कोणी वाद्यकाम करतंय. तशातच इंद्राला डुलका लागत होता. जाग आली की मनातला विचार उसळून वर येत होता. आपल्या या अप्सरा एकापेक्षा एक सुंदर आहेत, सगळ्या कलेत निपुण आहेत, तर यांच्या या कलेचा काहीतरी राजकारणासाठी फायदा करून घेता आला तर बघावा. काहीतरी डोक्यात येऊन त्यानं कमळावतीला हाक मारली. तशी कमळावती त्याच्या पायापाशी येऊन लवून उभी राहिली. बोला देवा, काय आज्ञा आहे, काय सेवा करू आपली, असं म्हणू लागली. कमळावती, तुम्ही 7 अप्सरा, एकापेक्षा एक रूपवान, कलेत गुणवान. तुम्ही असा खेळ उभा करा की बघणारा भान हरपून गेला पाहिजे. तुमचा खेळ बघण्यासाठी मी 33 कोटी देवांना बोलावून घेणार आहे. तुमचा खेळ बघून त्यांची तहान भूक हरपली पाहिजे. होय महाराज, आम्ही इंद्राच्या इंद्रायणी तुमच्या नावाला कुठेच कमीपणा येऊ देणार नाही. असा कार्यक्रम बसवतो की सगळा देवगण इंद्रपुरीतून बाहेर पडायलाच नको. म्हणेल तुम्ही आमच्या साथीला एक तबलजी तेवढा द्या आणि 4 दिवसांनी यांनी खुशाल देवांना बोलावणं धाडा. कमळावती निर्धारानं म्हणाली. कमळावती अशी म्हटल्यावरती इंद्र लईच खुशीत आला. त्यानं त्याचा आवडता तबलजी बोलावून घेतला. त्याला बैजवार समजावून सांगितलं. तबलजींच्या बोटात जादू होती. तबल्यावरनं त्याची बोटं फिरायला लागली की तबला बोलू लागायचा. झालं, सगळ्यांची पांगापांग झाली. महालातनं चाळाचे घुंगराचे आवाज छनछनू झणझणू लागले. गोड गळ्यातनं बाहेर पडलेली सुराची तान काळीच कवटाळू लागली. महाल बोलू लागला, इंद्रपुरी डोलू लागली. आता फक्त देवांना बोलवायचं तेवढं बाकी राहिलं होतं. अप्सरांना इंद्राचा कावा माहीत नव्हता, पण इंद्राच्या डोक्यात वेगळंच राजकारण घुळत होतं. त्याला 33 कोटी देवांचा राजा व्हायचं होतं. आजा इंद्रपुरीवरती ढगात होती कारण त्यावेळेला गुरुजी म्हणतात स्वर्गबिर्ग काही नसतो, असता तर माणसाला दिसता असता. माणूस चंद्रावर जाऊन राहून आलाय, त्याला कुठं बी स्वर्ग दिसला नाही. नातवानं आजाला विचारलं तसं गोष्टीत खंड पडला. अर श्रीमंत्या, ही पुराणातली वांगी आमच्या आजापंजानं सांगितलेली. या गोष्टी आम्ही तरी कुठे स्वर्ग बघितलाय अजून. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं उगाच म्हटलंय का कुणी? तू फक्त हुकार दे, मधी मधी प्रश्न करू नकोस. मी गोष्ट विसरून जातो, म्हातारा म्हणाला. तसा ना तू आजाला अजून चिकटला. म्हाताऱ्यानं गोष्ट पुढे चालू केली. तर इंद्रानं 33 कोटी देवांना आवतनं दिली. सगळे देव झाडून हजर झाले. स्वर्गात राहणारे तिथे इथल्या इथे तमाशातलं गाणं बजावणं सुरू झालं नव्हतं. अजून काम संपलं की देव आपल्या बायका पोरात निघून जायचे. करमणुकीचं साधन नव्हतं त्यांना तवा. पण इंद्राचा थाट मात्र वेगळाच होता. पहिल्यापासून इंद्राचा दरबार भरला. कमळावती आणि तिच्या जोडीच्या अप्सरांनी असा काय थाट उडवला की सांगू श्रीमंत्या रात कव्हा उजाडली देवांना कळलंच नाही. त्या 7 अप्सरांच्या अदाकारीवरती देव फिदा झाला. कमळावती देखील नाचून नाचून दमली. सकाळ झाली तसं इंद्र सगळ्या देवांना म्हणाला, देवा हो चला निघा आता, सगळे आपापल्या घरी. खेळ आता संपलेला आहे. आता अप्सरांना त्यांची कामं बघू द्या, चला निघा. इंद्र असा म्हणाला तरी कोणताच देव हलायला तयार नाही. सगळे म्हणाले, इंद्रा, आमचं मन काय अजून भरलेलं नाही, आम्हाला अजून खेळ बघायचा आहे. देवांचे असे बोल ऐकून इंद्र आतल्या आत खुश झाला. म्हणाला की कार्यक्रम बघायचा असेल तर 5 दिवस संपूर्ण कार्यक्रम बघावा लागेल, मधून उठून जाता येणार नाही. तर अशाला देव झटकन तयार झाले. रोज संध्याकाळी अप्सरांचा कार्यक्रम सुरू झाला. रातभर त्या नाचून नाचून गाऊन दमू लागल्या, तरी देवांचं काही समाधान होईना. 4 दिवस झाले देव घरी आले नाहीत. देवांच्या बायका काळजीत पडल्या. एकमेकांकडे चौकशी करू लागल्या. कुणाचेच देव घरी आले नव्हते. तेवढ्यात सगळ्या स्वर्गाची खबर नारद मुनी पोचले. तिथल्या सगळ्या बायकांचा गराडा पडला की त्यांच्या भोवती, बायकांनो, गलका करू नका. तुमचे देव सुखी आहेत, खुशाल आहेत.
कुठल्या मोहीवर गेले नाहीत, तर 7 अप्सरांच्या विळख्यात अडकले आहेत. त्यांच्या नाचगाण्यानं वेडे झाले आहेत. त्यामुळे त्यांना घराची आठवण येत नाही. ही बातमी ऐकून सगळ्या भांबावून गेल्या. देवा, आता तुम्हीच त्यांना या भुलीतून बाहेर काढा, नाहीतर आमचं काही खरं नाही. त्यांच्या देवपणालाच बट्टा लागायची वेळ आली आहे. सगळ्या देव्या नारदाकडे साकडं घालायला लागल्या. देवींनो, तुमची शक्ती एक करा. त्या 7 अप्सरा रोज रांजणडोहामध्ये जलक्रीडा करायला येतात. आजही येतील. त्यांच्याबरोबर इंद्राचा एक तबलजी असतो. तुम्ही शक्ती त्या तबलजीवर सोडा. त्याच्या मनात कली सोडा, मोह उत्पन्न करा. म्हणजे मग पुढचं काम आपोआप होतंय. नारदांनी त्यांना मार्ग दाखवला तशा सर्व देवी खुश झाल्या. त्यांनी सर्व शक्ती गोळा करून एक गोळा तबलजीवरती सोडला. तबलजी बिचारा त्या अप्सरांच्या भावासारखा 7 अप्सरा रांजणडोहामध्ये जलक्रीडा करायच्या. तेव्हा नदीच्या अलीकडच्या बाजूला आंघोळ करायचा. त्यांना बघून बिचाऱ्याच्या मनात कधी पाप आलं नव्हतं. पण आज इंद्रदेवाचं वागणं त्याला खटकत होतं. कमळावती, तुम्ही जर ही कामगिरी करून दाखवली तर इंद्राचा निम्मा महाल तुमच्याशिवाय. तुम्ही मागाल ते बक्षीस तुम्हाला मिळालंच म्हणून समजा. इंद्राच्या या बोलण्यानं 7 अप्सरा मंत्रमुग्ध झाल्या होत्या. तबलजींना मात्र इंद्राचं कसलंच बक्षीस ठेवलं नव्हतं. देवीच्या शक्तीचा गोळा तबलजीवरती आदळला तसा त्याच्या मनात कली शिरला. स्वार्थानं तो आंधळा झाला. कलेचा गर्व उफाळून आला. आपल्याशिवाय कार्यक्रम होऊच शकत नाही. आत्ताच आपण कमळावतीकडून वचन मागून घेतलं पाहिजे. त्यानं मनात विचार केला. 7 अप्सरा रांजणडोहामध्ये जलक्रीडा करण्यात दंग झाल्या होत्या. काठावर त्याच्या साड्या दागदागिने होते. एक अप्सरा पाण्यातून उठून बाहेर आली. तेव्हा तिला काठावर तिचे कपडे लत्ते किंवा दिसेना. तिनं कमळावतीला हाक मारली. सगळ्यांचेच कपडे गायब होते. तेवढ्यात मैनावतीला झाडावर कपडे घेऊन बसलेला तबलजी दिसला. भाऊ, तू आमच्या भावासारखा इतके दिवस आमच्या बरोबर नेकीनं वागलास. आज तुझ्या मनात असलं भलतं सलतं काय आलं रे बाबा? चटकन आमचे कपडे दे. आज शेवटचा दिवस आहे. आजचा कार्यक्रम झाला की इंद्र आपल्याला बक्षीस देणार आहे. खोळंबा करू नकोस. कमळावती गयावया करत त्याला म्हणाली. बक्षिसी ती तर तुला मिळणार. मला काय, मी मागेल ते देत असाल तरच कपडे देतो, नाहीतर जा तशाच कार्यक्रमाला. बरं बाबा, तू मागशील ते देऊ. आता कपडे लवकर, कमळावती काकुळतीनं येऊन म्हणाली. तसं नको. कमळावती ज्या पाण्यात उभ्या आहेत त्या पाण्याची शपथ घेऊन वचन दे, तबलजी म्हणाला. तसं कमळावतीनं पाण्यात हात बुडवला. हातात पाणी घेऊन तिनं तबलजीला वचन दिलं. तू मागशील ते देईन. तिनं असं म्हणताच पांढरं शुभ्र पाणी काळं ठिक्कर पडलं. हे विपरीत बघून कपडे नेसून अप्सरा लगबगीनं चालू लागल्या. तेव्हा तबलजीनं त्यांची वाट अडवली. थांब कमळावती, तू वचन दिलं आहेस. तू वचनाला फिरलीस तर हे पाणी तुला पिता येणार नाही. या पाण्यानं तुला आंघोळ करता येणार नाही. या पाण्याचा तुला कसलाच उपयोग करता येणार नाही. आजचा कार्यक्रम झाला की तुला माझी व्हावी लागेल. हीच माझी मागणी आहे. तुझ्यासाठी तुला ती पुरी करावीच लागेल. तुला गंगामाईची शपथ आहे. तबलजीचे बोल ऐकून कमळावतीला धक्का बसला. पण ती निमूटपणे चालू लागली. सगळ्यांनी इंद्रदेवाने दिलेले पंख चढवले. इकडे इंद्रदेव अप्सरांची वाट बघून काकुळतीला आला होता. सगळे देव ताटकळले होते. आज 5वा दिवस होता. अप्सरांचे नाचगाणे बघण्यासाठी सगळेच आतुर झाले होते. तबलजीची नजर कमळावतीवरती खेळली होती. श्रीमंत्या झोपला. वैतर म्हाताऱ्यानं नातवाला साथ घातली. पोरगं कधीच झोपी गेलं होतं. म्हाताऱ्याच्या डोळ्यापुढे इंद्रसभा उभी राहिली होती. बघू आता, उद्या म्हणत म्हाताऱ्यानं नातवाच्या अंगावरच पांघरून सरळ केलं. उरलेलं अंगावर घेतलं. तोंडावर पांघरून घेऊन तो अंधारात गुडूप झाला. इकडे इंद्रसभा सुरू झाली. कमळावती आणि तिच्या अप्सरांनी ताल धरला. सुरांच्या सुरेल लढी उलगडू लागल्या. घुंगरांची छनछन आणि तबल्यातून निघणारे बोल तबलजीच्या बोटानं जादूच केली. कमळावतीच्या पदन्यासानं कमाल केली. सगळ्या देवगणांच्या नजरा कमळावतीवरती खेळल्या होत्या. एक गिरकी घेऊन तिनं तबलजीकडे नजर फेकली आणि घात झाला. तबलजीच्या विषयी तिच्या मनात प्रेमाचं कारंज फुटलं. त्याच्याविषयीची प्रीत थुईथुई नाचू लागली. पण हाय, तबलजीच्या नजरेत तिची नजर अडकली. पावलं अडखडली आणि ठेका चुकू लागला. सगळ्या देवांची नजर तिच्यावर आणि तिची नजर तबलजीवर. हा तबलजी आपल्या जन्माचा जोडीदार होईल. इंद्रानं दिलेल्या महालात आपला संसार फुलेल. आपली प्रीत फुलेल. प्रीतीला फुलं लागतील आणि फुलांना फळं लगडतील. उद्याच्या स्वप्नात ती मशगूल झाली. नाचगाणं विसरून गेली. सगळे देव तिच्याकडे टकामका बघत आहेत.
ही मात्र उभी. नाचता नाचता मैनावतीनं तिच्या दंडाला चिमटा काढला. तशी कमळावती स्वप्नातून बाहेर आली. इतर अप्सरांच्या जोडीनं ताल धरायला गेली, पण तिचा पाय जोरात आपटला गेला. पायातले चाळ तुटून घुंगरू चौफेर झाले. तबलजी सुद्धा कमळावतीच्या स्वप्नातच हरवला होता. त्याच्या बोटांचा ठेका वारंवार चुकत होता. भांबावून गेलेल्या तबलजीचा जोराचा हात तबल्यावरती पडला. तसा तबला फुटला. खेळाचा खोळंबा झाला. देवांच्या मस्तकातली धुंदी क्षणात उतरली. देव ताडकन उभे राहिले. हे असलं फुटकं मडकं बघण्यासाठी का आम्ही आमचा मौल्यवान वेळ वाया घालवला? याचे प्रेमचाळे बघण्यासाठी का आम्ही घरदार विसरून इथे राहिलो? चला सगळे. इंद्रानं स्वर्गात हे वाईट अमंगळ आणलं. आपल्या कर्तव्याची भूल पाडली. इंद्राची ही इंद्रसभा आणि या 7 अप्सरा इंद्रालाच लखलाभ असे म्हणत संतापलेले भानावर आलेले सगळे देव आपापल्या महाली निघून गेले. इंद्राचा सगळा खेळ बिघडला. राजकारण नाचलं. तो क्रोधित झाला. त्याच्या मस्तकात संतापाच्या लाह्या फुटू लागल्या. चिडलेल्या इंद्रानं अप्सरांना शाप दिला. हे अप्सरांनो, तुमच्यामुळे हा इंद्र आज सगळ्या देवांमध्ये झाला. तुम्ही माझं सगळं राजकारण बिघडवलं. तुम्हाला तुमच्या सौंदर्याचा गर्व चढला. आत्ताच्या आत्ता तुमचं हे सौंदर्य नष्ट होऊन 12 वर्ष तुम्ही रौरवात जाऊन पडाल. इंद्राची ही शापवाणी पुरी होत नाही तोवर 7 अप्सरा ठिक्कर पडून हडळीसारख्या भेसूर दिसू लागल्या. त्या धाय मोकलून रडू लागल्या. इकडे तबलजी थरथर कापतोय. हे सगळं आपल्यामुळे घडलंय. आपल्या मनात कली शिरला. आपल्याला स्वार्थ सुटला. आता इंद्र आपल्याला तरी कसा सोडतोय? तो इंद्रापुढे हात जोडून उभा राहिला. देवा, ही सगळी माझी चुकी आहे. या बिचाऱ्या अप्सरांना त्याची शिक्षा का? मला हवी ती शिक्षा द्या, पण यांना उशाप द्या, म्हणजे त्या अप्सरांवरचा शाप काढून घ्या, असं तबलजीचं म्हणणं होतं. तबलजी गयावया करत इंद्राला म्हणाला, पण इंद्राचा क्रोध त्यानं अजून जास्तच भडकला. तू तू तर 12 वर्ष शेणातला किडा बनून राहशील. इंद्रानं तबलजीला पण शाप दिला. इंद्राचा शाप तो त्याच कसा बदल होणार? पण तेवढ्यात तेवढा कळीचा नारद मुनी तिथे हजर झाला. श्रीमंत्या, त्यानं इंद्राला सगळं सांगितलं. अशामुळं असं घडलंय. यात याचा काही बी दोष नाही. सगळं ऐकल्यावरती इंद्राच्या डोक्यात उजेड पडला. पण आता शाप तर देऊन बसलोय. आपण बाण तर सुटला आहे. आता तो माघारी कसा घ्यायचा? इंद्राचा सगळा संताप कापरागत उडून गेला. त्याच्या मनात दया फुटली. त्यानं अप्सरांना उशाप दिला. 12 वर्षांनी तुम्ही 7 बहिणी एका शंकराचा भक्त असलेल्या वांजोट्याच्या पोटी जन्म घेशील. आणि हो तबलजी, तुमचा भाऊ म्हणून एका रांडामुंड बाईच्या पोटी जन्म घेईल. तुम्ही 7 अप्सरा व्हाल आणि तुमची कहाणी घराघरात सांगितली जाईल. इंद्रानं उशाप दिला. आजा 7 आसरा म्हणजे काय ग आई म्हणत नदीला जात जाऊ नको. ढगात 7 आसरा राहत्यात. त्या माणसाला पाण्यात वडून घेत्यात. मला 7 आसरांची गोष्ट सांग की. राजा नातू म्हणाला. अरे श्रीमंत्या, 7 आसरा म्हणजे भूत असत्यात. भूताखेताच्या गोष्टी राज्य सांगू नयेत. माणूस व्यापानं घेतो. तशी मी आता रात्र जास्त झाली या. आता झोप. तू उद्या तुला राहिलेली गोष्ट सांगतो. पण तुझ्या आईशीला यातलं काही सांगू नकोस. गड्या, नाहीतर तुला माझ्याजवळ झोपाया पाठवायची नाही. ती पद्मिनी नाही सांगत आईला पण उद्या राहिलेली गोष्ट सांगायची म्हणजे सांगायचीच. बरं का? आजाकडनं उद्याच्या गोष्टीचं आश्वासन घेऊन पोरगं तोंडावरती घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागलं. शाप दिलेल्या अप्सरांबद्दल त्याला भलतंच वाईट वाटत होतं. इकडे आजा उद्याच्या गोष्टीची जुळवणी करत झोपेची पण आराधना करत होता. पुन्हा दुसऱ्या दिवसाची रात्र आली. इंद्राच्या शापानं 7 अप्सरा रौरवात जाऊन पडल्या. तबलजी हत्तीच्या शेणात किडा होऊन पडला. बघता बघता 12 वर्ष उलटून गेली. एका गावात महादेवाचा एक भक्त राहत होता. रोज महादेवाच्या पिंडीची पूजा करायचा. बेलाची पानं वाहायचा. वय उलटून चाललं, पण पोटी मुलबाळ नाही. भक्त खंत करायचा. कारभारी नातल्यात कुडत राहायची. वांजोटेपणाचा शिक्का कपाळी बसलेला वंशाला दिवाना आहे. देव तरी कसा हटवादी, ज्याला नको त्याला बक्कळ देतो. एके दिवशी दोघं तडक महादेवाच्या देवळात गेली. महादेवा, आज आम्ही ठरवून आलोय तुझ्या पिंडीवरती डोकं आपटून जीव द्यायचा. महादेवच तो झाला की प्रसन्न. भक्ताची मनोकामना पुरी झाली. भक्तिनीला दिवस गेले. कमळाच्या फुलासारखी मुलगी झाली. गावाला आनंद झाला. वांझोट्याला पोर मिळालं. पण आता गळी ठेसनात थांबेना. दरवर्षी भक्तीनं गरवार माणसं हसायला लागली. त्याची टिंगल टवाळी होऊ लागली. सगळ्या पोरीच जाई जुई शेवंता मोगरा 7व्या पोरीच्या वक्ताला म्हातारीची कंबर बसली.
म्हाताऱ्याला उठता येईना. असली तरी कसली चेष्टा लावली, कसला तुमचा देव पोटाला दिलं, त्या बी सगळ्या पोरीच. आता यांची लग्न कधी व्हायची? तोपर्यंत आपण जगू का? म्हातारी म्हणते. 7वी पोरगी जन्मली तेव्हा पहिली पोरगी 7 वर्षाची उपवर झाली होती. एका तरी पोरीचा संसार डोळे भरून बघावा, असं म्हातारीला वाटलं. रत्नागिरीत एक पाटील हाय, अगदी देव माणूस. त्याला भेटा, तो काहीतरी मदत करील. म्हातारीनं भक्ताला रत्नागिरीला पिटाळला. पाटलाचा वाडा दांडगा. दारावर संधी शिपाई भक्त पाटलाला भेटला. पाटील म्हातारपणी देवानं पोराला 7 पोरी पोटाला दिल्यात. एकापेक्षा एक रूपवान गुणवान. त्यांच्या लग्नाची चिंता आहे. एक तरी पोरगी तुमच्या गावात द्यायची इच्छा आहे. भक्त म्हणाला. पाटील तसा हरकला. देवानं त्याला पण 7 फळं दिली होती. सगळी पोरं 7 पोरी एकाच घरात येतील. बहिणी बहिणी सुखानं नांदतील. पाटलानं विचार बोलून दावला. भक्ताला तर महादेवच पावला. लग्न लागून या 7 बहिणी पाटलाच्या वाड्यात आल्या. पाटलाच्या वाड्यात या 7 बहिणींनी दिवं उजळलं, उजेड केला. सगळं नीटनेटकं झाल्यावरती म्हातारी महादेवाच्या पायरीवर सुखानं मरून गेली. इकडे 7 बहिणींचा संसार आता चांगलाच फुलला होता. सगळ्या कामात कशा निपुण होत्या. सेवेला सुद्धा अगदी तत्पर. सगळं चांगलं चाललेलं असताना तिथे आली की नारदांची स्वारी. नारायण नारायण म्हणणाऱ्या नारदाच्या पायावरती पाटलानं त्याच्या 7 मुलांची डोकं टेकवलं. सुना आल्या. नारद सुनांच्या पाया पडल्या. ते पाहून पाटील हैराण झाला. नारद मुनी, तुम्ही माझ्या सुनांच्या का पाया पडताय? कोण आहेत या? पाटलानं प्रश्न केला. पाटील, या देवाच्या लेकी तुमच्या घरी सुना म्हणून आल्यात. केवढं तुमचं भाग्य थोर. असं सांगून नारद निघून गेले. ते थेट इंद्राकडे. इंद्रा, काय केलंस? इथं स्वर्गात अंधार केलाय. तिकडे बघ, पाटलाच्या वाड्यात तुझ्या अप्सरांनी उजेड पाडलाय. सगळी नावाजत्यात त्यांना. कळ लावून नारद निघून गेलं. शेवटी कळीचाच नारद तो गेला निघून. इंद्र मात्र कोड्यात पडला. काय करावं? पाटलाच्या मागे काहीतरी भुंगा लावलाच पाहिजे. इंद्रानं विचार केला आणि झालं, चक्र फिरली. देवाचं देव, पण माणसाला कळतंय वैशीर म्हणतात. कोण म्हणतं देव हाय तर कोण म्हणतं देवबिव सगळं झूट. आपण मरती माणसं, आपल्याला काय कळतंय? आता दुसरी कहाणी सुरू होते. बघ, म्हातारा आता हीच गोष्ट कुणीकडे नेऊन ठेवतो काय की असा विचार करत नातू आजाला जास्त चिकटला. आजानं गोष्ट चालू केली. पाटलाच्या वाड्यात एक रांडमून धनगरीन बाई कामाला होती. अक्षता पडल्या आणि नवरा मांडवातच मरून पडला. बिचारीचं कपाळ फुटलं. फुटक्या कपाळाची कोण आसरा देणार? आईबाप म्हणलं दिली तवाच मेली. आमचा संबंध नाही. सासरचे म्हणाले आमचा पोरगा खाल्ला. असली लास आमच्या घरात नको. बिचारी कुठे जाणार? देव माणसानं पाटलानं तिला आसरा दिला. बहीण म्हणून सांभाळली. तीही नेकीनं राहिली. पाऊल वाकडं पडू दिलं नाही. महादेवाच्या लेकी या 7 बहिणी. यांना भाव नाही. महादेवानं त्यांची हाक ऐकली. धनगरीन धनगरीन तिच्या पोटात पाण्यातून गर्भ सोडला. देवाचीच करणी ती. धनगरणीचं पोट वाढू लागलं. 7 महिन्याचं पोट लोक मळायला लागलं. गावात काय वाईट, पण अस्त्याचं पाटलाची भाऊजाई त्यातलीच घाटावर धुणं धुवायला गेली आणि हे धुणं धुवत बसली. पाटलावरती आळ आला. बातमी गावभर झाली. पाटलाला देव मानला, पण त्याचे पाय मातीचे निघाले. पाटलाच्या वाड्यात रानमुंड बाईला हात लावायची धाडस दुसरा कोण करल? गावकरी नाही. ते बोलू लागले. इंद्रानंच योग कली भडकावलेला. पाटलाचा न्याय गावानं केला. पाटलावर दगडफेक केली. पाटील रक्तबंबाळ झाला. पाटलाच्या वाड्याला आडनं लावायचा कुलूप लावायचा आदेश झाला. पाटलाला दिवसा गावात फिरायची बंदी झाली. पाटलाच्या घरावरती बहिष्कार पडला. पाटील दुःखी कष्टी झाला. आपली बहीण धनाची धनगरीन, तिचं पाऊल वाकडं पडलं असलं. आपल्यावरती आळ आला, पण बहिणीसाठी सगळं सोसलं पाहिजे. पाटील विचार करत होता. दिसामाजी दिस गेलं. धनगरीन प्रसूत झाली. गुराच्या गोठ्यात बाळ जन्मलं. सख्ख्या आईनं टाकून दिलं, पण गाईनं सांभाळलं, दूध पाजलं. पाटील देव्हाऱ्यात एकटाच देवाशी बोलत बसला. देवा बाबा, का कोपलायस माझ्यावर? कंचं पाप घडलंय माझ्याकडनं, म्हणून ही अशी सजा मला देतोयस? पाटील, देव नाही देव्हाऱ्यात. तुमच्या घराला आडणं बसली, कुलूपं लागली, तीच कुलपं काढायला आणि आडणं तोडायला मी आलोय. गोठ्यातनं आवाज आला. कोण बोलतंय बघायला पाटील गेला तर ते तान्हं बाळ त्याच्याशी बोललंय पाटील, धन्य झाला. पाटलिनीनं त्या माऊलीला, धनाच्या धनगरीला नाऊमाखू घातलं. माऊले, तुझ्या पोटी देव जन्मलाय. तू देवाची आई झालीस. पाटलीन म्हणाली. वाड्यात आनंदानं भरता आलं. या 7 बहिणींना भाऊ मिळाला. खायचा प्यायचा आणि झोपी जायचा.
म्हणून मग सगळ्यांनीच त्याचं नाव ठेवलं आळशी अवधूत. यो आळशी अवधूत झुटिंग कसा झाला आणि त्याच्या 7 बहिणी 7 अप्सरा कशा झाल्या हे आता उद्या बघू. म्हाताऱ्यानं आजबी नातवाला अधांतरीच तरंगवला होता. झुटिंग म्हणजे काय असेल? नातू विचार करत होता. दुसऱ्या रात्री पुन्हा म्हातारा गोष्ट सांगायला लागला. छोटा आळशी अवधूत खुर्चीवरती बसून 7 बहिणींना पाटील पाटलिनीला 16 सहस्त्र 18 पुराण ग्रंथगाथा शिकवू लागला. 16 दिवस झाले. आता शिक्षणाचा शेवटचा दिवस. तेवढ्यात आली की नारदाची स्वारी. आळशी अवधूतला बघून नारद त्याच्या पाया पडला. नारद मुनी, तुम्ही मागच्या वेळेला माझ्या सुनांच्या पाया पडला, आता ह्या अवधूताच्या पाया पडताय. कोण आहे हा? सांगा तरी, पाटील म्हणाले. पाटील इंद्राच्या शापानं हत्तीच्या शेणात किडा होऊन पडलेला तबलजी आता देव अवतार घेऊन या माऊलीच्या पोटी आलाय. योच तुमचा रक्षक करता आहे. नारद असं बोलून गेला. तडक स्वर्गात. इंद्रा, काय केलंस? पाटलावर आळ आणून तू त्याला मारहाण करायला लावलीस, घराला आडणं लावली, कुलप लावलीस. आता तो आळशी अवधूत ती कुलप जागेवर ठेवील का? नारद निघून गेले. इंद्र विचारात पडला, काय करावं बरं? इंद्राला उत्तर सापडलं. शंकर पार्वतीचं आणि गंगाचं भांडण झालं होतं. गंगा रुसून बसली होती. इंद्र तडक तिच्याकडे गेला. काय करतीस गंगे? ते शंकर पार्वती तिकडे मजेत आहे आणि तू इकडे झुरत बसलीयस. काय करू इंद्रा, तो देवाचा देव महादेव हाय, माझ्यावर रुष्ट झालाय. कधी त्याला दया फुटते कोणास ठाऊक. अशी नाही त्याला दया फुटणार. त्यापेक्षा खाली पृथ्वीवर जाय, दगडाला जीभ लाव, नदी नाला आटव, तळी कोरडी कर, पाण्याचा ठिपूस सुद्धा दिसू देऊ नगस. माणसं मरू दे, प्राणी पक्षी मरू दे, गुराढोराला चित्राबांना पाणी प्यायला मिळू देऊ नगस. मग शंकराला तुझी बरोबर आठवण येईल. माझं बी काम होईल. रत्नागिरीत एक पाटील हाय, त्याच्या 7 सुनांचा मी बळी घेतो. असं म्हटल्यावरती शंकर बी टाळ्यावर येतोय. बघ, इंद्राचं बोल ऐकून गंगाला काहीतरी आशा दिसली. तिनं दगडाला जीभ लावली. पृथ्वीवरचं पाणी सगळं आटलं. भयानक दुष्काळ पडला. प्राणी माणसं तडफडून मरू लागली. रांजणं ढव ढलता खोल, त्याचं पाणी आजतागायत कधी आटलं नव्हतं. कावड घेऊन पाटील रांजणवाला आला. आकाशात चांद चमचम करताना दिसावा तशी गंगा ढवात चांदव्यासारखी दिसली. आता ह्या वक्ताला रे, इथं कोणाचं बाय माणूस दिसायला लागले? पाटील थरथरायला लागला. पाटील, घाबरू नका. असा मी गंगा हाय. मी सख्या पृथ्वीतलं पाणी आटवलंय. पाणी असलं 7 कोऱ्या सुवासनी मला अर्पण करा, नाहीतर सगळेच तडफडून मरसाल. गंगा म्हणाली, पण देवी, हे आखरीत कशापायी? तुला वाटलं माझं प्राण घे, पण गावाला सोड. पाटील, तुमचा प्राण घेऊन काय करू? माझा बळी मला दे. पाटील मोकळी कावड घेऊन घरी आला. गावकऱ्यांनो, मोठं संकट आलं या. गंगेचा कोप झाला या. 7 कोऱ्या सवासनींचा बळी मागती या. ज्यांच्याकडे 4 आहेत त्यांनी 1 द्यावी. सगळे मिळून हे संकट निस्तारू. पाटील म्हणलं. तसं गावकरी खवाळलं. पाटील काय भ्रमिष्ट झाला का काय? मागची सजा विसरला का काय? हाणारे पाप्याला, असं म्हणत गावकरी पाटलाला मारू लागले. रक्तबंबाळ अवस्थेत पाटील घराकडे गेला. सगळी कथा सांगितली. थोरली सून कमळावती पाटलाला म्हणाली, मामंची, गावातनं जाता आम्हाला सांगितलं असतं तर ही वेळच आली नसती. ती बहिणींना म्हणाली, माझ्या बहिणींनो, चांगला चुंगला स्वयंपाक करा, दुरड्या भरून घ्या, सुवासनीचं शालू नेसा, दागिनं ल्या, मळवट भरा. आता आपलं माघारी येणं नाही. हे माझ्या भावा, आळशी अवधूता, गाडी झोप, आम्हाला नदीला नेऊन सोड. आम्हाला गंगेच्या पूजेला जायचं आहे. झालं, तयारी सुरू झाली. स्वयंपाक झाला, निवद नारळ झालं, दुरड्या भरल्या, शालू नेसला. पाटील गहिवर, पोरींनो, मरावं परी कीर्तिरूपी उरावं. तुम्ही गावासाठी, सगळ्या माणूस जनावरांसाठी जीव देताय. तुमची कहाणी आयाबाया जिवंत ठेवतील. तेवढ्यात छोट्या आळशी अवधूतानं खिल्लारी बैलांची गाडी जुंपली. खांद्यावरती घोंगड्याची भाळ मारली. हातात वेताची छडी घेतली. गाडी निघाली. 7 बहिणी गाडीत बसल्या. पाटलाला पाटलिनीला आपल्या नवऱ्यांना हात करतायत. गाडी नदीला लागली. आळशी अवधूतानं नदीच्या कडाला गाडी सोडली. घोंगडं खाली घेतलं आणि बघता बघता झोपी पण गेला. जाग आली तेव्हा बहिणी दिसेनात. रांजण ढव गच्च भरल्यात. नदी 2 थड्या भरून वाहते. आळशी अवधूतानं ढवात उडी मारली. कुठे पाताळाचा साधा पदर पण दिसना. आळशी अवधूत पोहत पोहत पार भुई पातळापर्यंत गेला. तिथे त्याला एक महाल दिसला. महालाच्या दरवाजाला कुलूप, आत 7 बहिणी कोंडून ठेवलेल्या. गंगा इंद्राला गेली सांगायला. आळशी अवधूतानं कुलपावरती येताच छडी मारली. कुलपाचं 4 तुकडं झालं. अवधूताला बघून बहिणी रडू लागल्या. अवधूता,
अरे आमचं काय बरे वाईट झालं व्हायचं ते होऊ दे. तू कशाला जीव धोक्यात घालतायस? मी तुम्हाला कसं काय होऊ देईन? चला माझ्या बरं म्हणत. त्यानं सगळ्यांना पाण्यावर आणलं. गाडीत बसून घरी आणलं. इकडे गंगा इंद्राला घेऊन खाली आली. बघते तर दरवाजे उघडे, कुलपाचे 4 तुकडे झालेले. असं कसं झालं? नक्की त्या आळशाचं काम असणार. इंद्रा तू पुढे हो, मी त्यांना घेऊन येते. इंद्र पुढे जात नाही तोवर विजा चमकायला लागल्या. वादळ, वारा, पाऊस आला. पाण्यानं गावच्या गावं खरडून नेली. पाणी पाटलाच्या वाड्याला भिडलं. जलप्रलय आला. गंगा खदखदात करत म्हणाली, पाटील, सुना देता का करून टाकू सगळं जलमय? अवधूता ही बया नाही ऐकायची. आमचा बळी घेतल्याशिवाय तिचा कोप नाही थांबणार. चल बया, गंगे, आम्ही तयार आहोत म्हणत त्या पाण्यात शिरल्या. तुम्ही जाताय तर मी कशाला थांबू म्हणत आळशी अवधूत पण पाण्यात शिरला. पाण्यात सगळे गुडूप झाले. त्यांना घेऊन गंगा थेट महादेवाकडे कैलासावरती गेली. महादेवा, करू का यांचं बरं वाईट? घेऊ का यांचा बळी? मला इंद्राची परवानगी आहे, गंगा महादेवाला म्हणाली. महादेवानं इंद्राचा कावा ओळखला. त्यानं इंद्राची समजूत काढली. इंद्रा, त्यांच्या चुकीचा किती राग धरशील? देवाला हे शोभणार नाही. इंद्र वरमला. गंगे, अगं तू जीवनदायिनी, तुझं पाणी म्हणजे अमृत. तूच जर भक्तांचा जीव घ्यायला लागलीस तर कसं होईल? गंगेला तिची चूक कळून चुकली. ती 7 बहिणींना म्हणाली, तुम्ही माझ्या पानमहालात राहाल. जिथं जिथं पाणी तिथं तिथं तुम्ही असाल. यो आळशी अवधूत पाण्याच्या बाहेर राहून तुमचं रक्षण करत राहील. सुवासिनी तुमची पूजा करतील. तुम्ही दिलेला आशीर्वाद पूर्ण होईल. लोक तुम्हाला 2 मान देतील. एक लग्न झालं म्हणून सुवासिनीचा, आणि दुसरं वयात येताना कुवाऱ्या राहिल्या म्हणून कुवारणीचा. यो झुटिंग धनकरणीच्या पोटी जन्माला आला म्हणून कडेला राहून बोकडा कोंबड्याचा मान घेईल. तुम्ही गोड्या निवदाचा मान घ्याल. कलियुगात तुमची कहाणी खेड्यापाड्यात सांगितली जाईल. खेड्यातलं खेडं चुकलं, पण आड्याचं आड तुमची कहाणी चुकवणार नाही. तथास्तु म्हणून गंगेनं त्यांना वर दिला. तेव्हापासनं साती आसरा अझुटिंग कलियुगात पूजल्या जातो. याला आपण म्हसोबा असेही म्हणतो. ही भूत नाहीत, श्रीमंत्या ज्यांनी माणसासाठी आपला बळी दिला, ती माणसांचा बळी कसा घेत्यात? तेव्हा श्रीमंत्या 7 आसरांना, झुटिंगांना म्हणजे म्हसोबाला भ्यायचं नाही. झाली. आमची गोष्ट कशी वाटली? लय भारी. आजा नातू खुश झाला होता. आता सवडींना पुन्हा कौरी निळावंतीची गोष्ट सांगेन, पण तुपल्या आईला सांगायचं नाही. झोप आता. नातवाच्या झापडी येणाऱ्या डोळ्यापुढं अजून पाण्यातलं चित्तार दिसत होतं. गावच्या नदीचा डोह दिसत होता. आळशी अवधूत त्याला भलताच आवडून गेला होता. तर मंडळी, ही होती साती आसरांची एक कथा. तुम्हाला कशी वाटली? मला कमेंट्स करून नक्की कळवा. जास्तीत जास्त लोकांना पाठवा. दर शुक्रवारी, मंगळवारी, पौर्णिमेला, अमावस्येला तुम्ही 7 आसरांची कथा जरूर ऐका. साती आसरांना घाबरायचं नसतं, हेच आपल्याला या कथेतून शिकायला मिळतं. चला तर आपण भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीने नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल, कथा ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.